भारतात बेरोजगारांची कमी नाही, पण चीनमधल्या बेरोजगारांचा ना अगदी वेगळाच थाट चाललाय. जसं भारतात बेरोजगारी डोक्यावर चढून बसले, तसंच चीनमध्येही बेकारीनं हाहाकार मांडलाय. तिथं तर बेरोजगारीचा दर थेट 15.8% पोहोचलाय. पण भारतातले बेरोजगार ते काही फारसं टेन्शन घेत नाहीत. जेवण मिळालं, नेट चाललं आणि सिरीज डाउनलोड झाली म्हणजे लाईफ झक्कास. पण चीनमधल्या बेरोजगार मंडळींनी ही गोष्ट अक्षरशः आपल्या इगोवर घेतली आणि तिथंच काही हुशार मेंदूवाल्यांनी भन्नाट स्टार्टअप सुरू केलं. बेरोजगारांचं बनावट ऑफिस. फक्त दिवसाला $7 द्या आणि ऑफिसमध्ये या. इथं तुम्ही एकदम बॉस बनून कीबोर्डवर टकटक करून किंवा मोठ्या फायला उघडून प्रोफेशनल पोजमध्ये फोटोशूट करू शकता. तुमचा संपूर्ण दिवस तिथं स्पेंड करू शकता. होणाऱ्या सासू सासऱ्यांना तुमची फेक जॉब लाईफस्टाईल अगदी रुबाबात दाखवू शकता, ज्यामुळे घरचे, नातेवाईक, शेजारी सगळ्यांनाच वाटेल आपला मुलगा तर मोठ्या पोस्टवर आहे. थोडक्यात काय, इथल्या बेरोजगारवाल्यांनी प्रॉब्लेमलाच बिझनेस आयडियामध्ये बदलून टाकले. यावरून एक गोष्ट नक्की कळते, नोकरी असो वा नसो, सोशल मीडियावरती कामाचा फोटो टाकणे गरजेचंच आहे. कारण आजकाल कामापेक्षा पोरगं काम करताना दिसणं जास्त महत्वाचं आहे.